आगामी लोकसभा निवडणूक ही एका व्यक्तीची नसून देशाची निवडणूक आहे। देशाला दिशा देणारी निवडणूक आहे। त्यामुळे आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करावं असं आवाहन कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केलंय। कल्याण लोकसभेतील कळवा आणि दिवा येथे शनिवारी महायुतीचे कार्यकर्ता मेळावे पार पडले। या प्रसंगी घटक पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खासदार शिंदे यांनी हे आवाहन केलंय। 500 वर्षांची प्रतीक्षा संपवून राम मंदिर उभारण्याचं काम पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी केलं। प्रत्येक घरात गॅस शौचालय पोहोचवण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलंय। देशाची अर्थव्यवस्था शेवटच्या पाचातून पहिल्या पाचात आणण्याचं काम मोदीजींनी केलंय। केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्यात। शासन आपल्या दारीसारखी योजना तळागाळात पोहोचली आहे। राज्यात महिलांना एसटीच्या प्रवासात 50% सवलत देण्यात आली असून ज्येष्ठ नागरिकांना पूर्णपणे मोफत प्रवास आहे। कल्याण लोकसभेसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून गेल्या 10 वर्षात हजारो कोटी रुपयांचा निधी आला असून त्यामुळेच कल्याण लोकसभेचा चेहरामोहरा बदलून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामं झाली आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब ही गेली 2 वर्ष पायाला भिंगारी लावून लोकांच्या सेवेसाठी फिरतात। त्यामुळे राज्याच्या विकासालाही गती आल्याचं यावेळी त्यांनी सांगितलंय। कळवा येथील धर्मवीर आनंद दिघे उड्डाण पूल, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते, रेल्वे स्थानकांचा विकास, सरकते जिने, पादचारी पूल, 5वी-6वी लाईन, कल्याणशिळ रस्ता, काटई, ऐरोली फ्री वे आणि बोगदा, पलावप उड्डाण पूल यासह अनेक मोठी कामं गेल्या काही वर्षात कल्याण लोकसभेत मार्गी लागली असून आता मेट्रो देखील कल्याण लोकसभेत येते अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे। रेल्वेच्या सुविधा पुरवण्यासह दिव्यासारख्या स्टेशनचा कायापालट करण्याचं काम केंद्र सरकारने केलंय। रिझर्वेशन काउंटर, दिव्यात फाटक बंद करून उड्डाणपूल उभारणे अशी कामं मागच्या 10 वर्षात केल्याचं सांगत दिवा रेल्वे स्थानकात कोकणात जाणारी प्रत्येक गाडी थांबण्यासह दिवा सीएसटी फास्ट लोकल, एसी लोकल सुरू करण्यासाठी आगामी काळात प्रयत्नशील राहणार असल्याचं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितलंय। दिव्यातले 10 वर्षापूर्वीचे रस्ते आणि आजचे रस्ते यात मोठा फरक आहे। 10 वर्षात दिव्यातली परिस्थिती बदलली असून महायुती सरकारने मोठ्या प्रमाणात निधी दिल्यामुळेच हे शक्य झाल्याचं यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलंय। याशिवाय चांगल्या आरोग्य सुविधा देखील मतदारसंघात पुरवण्याचा प्रयत्न केला असून उल्हासनगरमध्ये कॅशलेस हॉस्पिटल, डायग्नोसिस सेंटर, लहान मुलांसाठी आयसीयू सुरू झालेत, तर डोंबिवलीत कॅन्सर हॉस्पिटल आणि सुतिकागृह यांचं काम सुरू आहे असे खासदार शिंदे म्हणाले। ही सगळी कामे आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावीत आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी जास्तीत जास्त मतदान होऊन मतदानाची टक्केवारी कशी वाढेल यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचं आवाहन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केलंय। या मेळाव्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेनेचे समन्वयक तथा प्रवक्ते नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, महिला जिल्हा संघटक लता पाटील, कल्याण लोकसभा निरीक्षक रमाकांत मडवी, ब्रह्माशेठ पाटील, दशरथ पाटील, मुंब्रा शहर प्रमुख राजन किने, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, माजी नगरसेवक नजीब मुल्ला, मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे, आरपीआयचे ठाणे जिल्हाध्यक्ष भास्कर वाघमारे, साहेबराव सुरवाडे यांच्यासह महायुतीतील सर्व पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज महायुतीचे मेळावे जे आहेत हे कळवा, मुंब्रा आणि त्याचबरोबर दिव्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये पार पडला। या महायुतीच्या मेळाव्यासाठी रवींद्र चव्हाण साहेब असतील, राष्ट्रवादीचे आनंदजी परांजपे असतील, आरपीआयचे वाघमारे साहेब असतील, मनसेचे अध्यक्ष मोरेजी असतील, हे सर्वांच्या उपस्थितीमध्ये मोठे मेळावे जे आहेत या दोन्ही शहरांमध्ये पार पडले। मोठ्या संख्येमध्ये पदाधिकारी, कार्यकर्ते देखील उपस्थित होते आणि सगळ्यांनी निश्चय केलाय की प्रत्येक घराघरापर्यंत पोचून जे आहे हे मोदीजींनी केलेलं काम आणि या सरकारने केलेलं काम आणि गेल्या 10 वर्षामध्ये खासदार म्हणून या मतदारसंघामध्ये झालेली कामं जी आहेत ही डोर टू डोर जी आहे ती घरोघरी पोचवायची आहे आणि एकही मतदार जो आहे हा मतदानापासून वंचित राहणार नाही। त्याच्यासाठी जे आहे ही कॅम्पेनिंग कशा प्रकारची करायची सगळ्या महायुतीच्या
पदाधिकाऱ्यांनी मिळून कार्यकर्त्यांनी मिळून त्याचा देखील संदेश जो आहे तो दिलेला आहे.